नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आजचा शनिवार म्हणजे आनंददायी शनिवार. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही दर शनिवारी आनंददायी शनिवारची वाट पाहत असतात आणि आजच्या आनंददायी शनिवारी आपण काय करणार आहोत तर आपण 2 ते 3 दिवसापूर्वी ठरवलं होतं की आपल्याला मैत्री करायची, परंतु मैत्री कोणाची करायची तर पुस्तकांशी मैत्री करायची. कोणाची करायची आहे? पुस्तकांशी. कुठला असेल तो कोण आहे? पुस्तक. कुठला आहे? पुस्तक. कठीण काळामध्ये जो खरा आपल्याला मदत करत असतो तो आपला खरा मित्र असतो आणि जो कधीच आपल्याला अंतर देत नाही, जो कधीच आपला गरीब श्रीमंत असा कधीच भेदभाव करत नाही, तो म्हणजे काय आहे? खरा मित्र. आणि तो खरा मित्र कोण असतो? पुस्तक असतं. इंद्रजित भालेराव खूप सुंदर एका ठिकाणी म्हणतात की घरात असावे ग्रंथांचे कपाट, घरात असावे ग्रंथांचे कपाट, देवा जसा पाट देवाऱ्यात, ग्रंथ ज्यांचा जीव, ग्रंथ ज्यांचा श्वास, त्यांच्या आसपास देवर आहे. म्हणजे एवढं ग्रंथांचं महत्व प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. ग्रंथ वाचल्याने किंवा पुस्तक वाचल्याने काय होतं तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी होते, आपली विचार शक्ती वाढते, आपली आकलन शक्ती वाढते. आपण आपलं जीवन जगत असताना आपण फक्त एका व्यक्तीचं जीवन जगत असतो, परंतु आपण ज्यावेळेस एखादं पुस्तक वाचत असतो आपण पुस्तकामध्ये अनेक व्यक्तींचं चरित्र त्या ठिकाणी वाचत असतो. म्हणजे आपल्याला अनेक व्यक्तींचं जीवन जगण्याची संधी आपल्या पुस्तकामुळे, आपला आत्मविश्वास खऱ्या अर्थाने पुस्तकामुळे वाढत असतो. आणि म्हणून आपल्या वर्गातील 2 विद्यार्थिनींनी पुस्तकाशी मैत्री केली आणि मग त्यांनी कोणत्या पुस्तकाशी मैत्री केली आणि त्या पुस्तकामध्ये त्यांना कुठली बाब ही आवडलेली आहे त्या 2 विद्यार्थिनी आपल्याला सांगणार आहेत. तर त्या दोन्ही विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी व्यासपीठ ठेवण्याची विनंती करते. सर्वप्रथम आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि तिने कोणत्या पुस्तकाशी मैत्री केलेली आहे आणि त्या पुस्तकाशी मैत्री केल्यामुळे तिला कुठला अनुभव आला आहे ते आपल्याशी शेअर करणार आहे. मी आमंत्रित करते स्वरा देशपांडे. माझे नाव स्वराज देशपांडे. मी इयत्ता 8वी ड मध्ये शिकते. आज मी माझ्या मनातील पुस्तकांच्या आदरविषयी बोलणार आहे. मैत्रिणींनो, पुस्तकाचं एक पान म्हणजे ज्ञानाची खाच. पुस्तकांच्या एका पानावरून वाचल्यावरून आपल्याला त्याच्यावरील नवीन नवीन वाक्यप्रचार करतात, नवीन नवीन शब्द कळतात, प्रेरणा भेटते, ज्ञान भेटते. माझ्या मते पुस्तकाचं एक पान वाचणं म्हणजे आपल्या आवडतीच्या व्यक्तीसोबत बोलणं होईल. एक प्रसिद्ध ओळ आहे, पुस्तक हाच खरा मित्र असतो. हे आपल्याला तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत आपण पुस्तकाची गोडी लावून घेणार नाही. आपल्याला हे तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत आपण पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करणार नाही. तसेच पुस्तक आपल्याला ज्ञान देतात, पण त्याच्यासोबत पुस्तके आपल्याला मनोरंजन देखील करतात. म्हणजे एक पुस्तके 1000 वैशिष्ट्ये. प्रेरणा देणारी ती म्हणजे पुस्तके, ज्ञान देणारी ती म्हणजे पुस्तके, व एखाद्या महान व्यक्तीबद्दल व्यक्तिमत्व सांगणारी ती म्हणजे पुस्तके. तसे तर मला लहानपणीपासूनच पुस्तक वाचण्याची आवड आहे. माझं पहिलं पुस्तक हे म्हणजे चंपक होतं. त्यावेळी मी अगदी छोटी होते, मला उकार वेलांट्याची बिलकुल ओळख नव्हती. पण त्या पुस्तकामुळे मला नवीन नवीन विनोदी कथा वाचता आल्या व मला नवीन नवीन वाचण्याची गोडी पण देखील लागली. त्याचसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अब्दुल कलाम यांचं पुस्तक मी वाचलं. हे वाचण्यापासून मला कळालं की त्यांच्या काळात एवढी प्रतिकूल परिस्थिती असताना देखील त्यांनी कसं स्वतःला सादर केलं, कसं त्या आज एवढ्या मोठ्या पदावर आहे. ह्याच्यावरून मला कळालं की संकट तर आयुष्यात खूप येतात, पण त्याला मात देणारा हा खरा हिरो असतो. त्याचसोबत या काळात समता, बंधुता, युनिटी किती महत्वाची आहे हे मला साईबाबांच्या पुस्तकांवरून कळालं. व पु ल देशपांडे यांचे लिखाण म्हणजे हसण्याचे खळखळणारे धबधबेच. हे मला तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. म्हणजे मैत्रिणींनो बघा, एक पुस्तक त्याची किती सारे वैशिष्ट्य आहे. पुस्तक हा आपला मित्रच असतो. ते आपल्या मनाला शांती देखील देतो. म्हणजे मला असे वाटते की प्रत्येक मुलीनी रोज एक पान का होईना किंवा महिन्यातून एक पान का होईना वाचायलाच हवे. मैत्रिणींनो, मी तुम्हाला माझे मोठे विचार छोट्या शब्दात मांडले. जायच्या आधी मी मैत्रिणींनो तुम्हाला एकच म्हणेल, तर मैत्रिणींनो वाचाल तरच वाचाल. धन्यवाद.